आणि मग भारतामध्ये कशी व्यवस्था असली पाहिजे याचा विचार झाला आणि त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने आपण जेव्हा बोलतो तेव्हा मग संविधान आलं आणि संविधानामध्ये जसे सरांनी मूल्य सांगितले, समता, स्वातंत्र्य आणि व्यक्तिप्रतिष्ठेचं खूप म्हणजे मी सर हा मुद्दा माझ्या मनाला भिडलेला असतो, मी नेहमी बोलते, कारण समता स्वातंत्र्य वरच्या बाजूला येतात संविधानामध्ये पहिल्या पानावर आणि व्यक्तिप्रतिष्ठा हा शेवटच्या मला वाटतं 3-4 ओळीनंतर वरचा मुद्दा आहे तो. पण हे सगळं कशासाठी? आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. मग ते सन्मानपूर्वक जीवन जगायचं असेल तर मग आपल्याला काय पाहिजे? मग समानता पाहिजे, एकमेकांमधला मैत्रीभाव, बंधुभाव पाहिजे, एकमेकांबद्दलचा सन्मान पाहिजे, कोण्याही व्यक्ती किंवा समाजावर अन्याय होणार नाही म्हणून सामाजिक पातळीवरती आणि व्यक्ती पातळीवरती ही न्यायाची भूमिका असली पाहिजे प्रत्येक नागरिकाची. म्हणजे हे सगळं सरकारनेच करावं असं नाही आहे, ती आपली पण जिम्मेदारी आहे भारतीय नागरिक म्हणून. आणि भारतीय नागरिक म्हणून आपली जिम्मेदारी जेव्हा येते तेव्हा ह्या सगळ्या पातळीवर लोकशाहीसुद्धा, मग लोकशाही नुसतं म्हणायलाच आहे का ती राबवण्याची जिम्मेदारी पण आमची आहे. जसं संविधानातलं समानता हे समतेचं मूल्य जगणं आणि ते राबवणं समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये आणि त्यात पुन्हा सरकारमध्ये आणि सर्व स्तरावरच्या सर्व काय म्हणतात सर्व यंत्रणेमध्ये जशी ती समानता असायला हवी, सर्व समान असायला हवे, तसं ते कुटुंबात पण असायला हवे, तसं ते समाजामध्ये सुद्धा तसा विचार, तशी संस्कृती, समानतेची संस्कृती निर्माण पण व्हायला हवी, ते कल्चर पण निर्माण व्हायला हवं. तसंच लोकशाहीचं कल्चर पण निर्माण व्हायला हवं. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा द्वेष न करता सर्व व्यक्तींचा सन्मान करणं ही गोष्ट जशी माणूसपणाचं लक्षण आहे, आपण ह्युमॅन आहेत याचं लक्षण आहे, तसं या देशामध्ये जर आपण लोकशाहीला एक मूल्य म्हणून जगत असू आणि मानत असू आणि आम्ही लोकशाहीवादी माणसं आहेत असं म्हणत असू, पण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा ती अवलंबिली गेली पाहिजे, व्यक्तिगत पण आणि कुटुंबाच्या पातळीवर. बऱ्याचदा आपण लोकशाही म्हणत असताना फक्त सरकारच्या लेवलवरच बघतो आणि मतदानापुरतं बघतो. पण मला असं वाटतं की जर ते कल्चर, लोकशाहीचं कल्चर आणि ह्या सर्व मूल्यांचं, मानवी मूल्य आणि व्यक्तिप्रतिष्ठेचं कल्चर जर आम्हाला आणायचं असेल तर ते कल्चर आम्ही स्वतः जगायला सुरू केलं पाहिजे. एकीकडे संविधान आहे आणि दुसरीकडे मनुस्मृतीनं आम्हाला मानसिक गुलाम केलेलं आहे. मग ते हिंदूच्या नावाने असेल किंवा कुणी कसं जगायचं आणि कुणी कसा विचार करायचा, कुणी कसं वर्तन करायचं, मग ते जाती आणि धर्माच्या पातळीवर असेल किंवा मग वर्गाच्या पातळीवर असेल किंवा वेगवेगळ्या वंशाच्या पातळीवर असेल, ही गोष्ट म्हणूनच सांगितलं की कसं जगायचं प्रत्येकानं. त्यांनी प्रत्येकाची कॅटेगरी ठरवली आणि ती आमच्या थोपवली आणि ते फक्त पुस्तकात नाही तर आमच्या इथे आहे, इथं पण आहे आणि नेनिवेत पण आहे. म्हणजे मला माहीत नाही जाणीव कुठं असतं, नेनिव पण म्हणतात, जाणीव नेनिवेत पक्क बसलेलं आहे. आम्ही जरी ठरवलं ना की मला आता असं नाही वागायचं, पण पचकन कधीतरी आम्ही असं पचकतो की आमच्या समंताच्या विरोधात आम्ही वर्तन करतो, ते नेनिवेतून आलेलं असतं, संस्कारातून आलेलं असतं आणि ते संस्कार आमच्या पिढ्यानपिढ्या झालेले आहेत, संस्कृतीच्या नावाने, परंपरेच्या नावाने झालेले आहेत. आणि ही संस्कृती आणि परंपरा आम्ही जपतो. का जपतो? काय होतं समजा एखादी वारी नाही केली बालाजीची तर काय होईल? पण सुटत नाही आमच्या सर्वसामान्य माणसाची. बघा तुम्ही, बालाजीला वारी करणारे माणसं कुठल्याही संकटात असू दे, कितीही शेतातली घरातली कामं असू दे किंवा व्यापारी असू दे, किती मोठा व्यापार असेल किंवा काही म्हणजे सीझन असू देत फायद्याचा, पण जर बालाजीला जायची वेळ आहे ती वारी, ती माहीत नाही नेमकी मला कधी असते, पण ती असते. बालाजीची वारी असते, वेगवेगळ्या वाऱ्या असतात. आमच्याकडं आत्ता येरमाळ्याला येडाईची वारी झाली ना, आता ती
आणि इतकं भयंकर मला ते वाटतं आणि त्याचा त्रास झाला सर. आमच्या बाया ऊसतोड कामगार हो, म्हणजे प्रचंड कर्जात बुडवलेल्या, प्रचंड उचलीत बुडलेल्या. एकीकडे प्रचंड नवरा दारू पितो, ह्या बाईच्या अंगावर पूर्ण कुटुंब आहे, 4-5 लेकरं सांभाळायचे, पूर्ण घर सांभाळायचंय, आणि तरीही बाई वर्षाला 10-15 हजार रुपये खर्च करून येडायला जाते. आणि परड्यांची संख्या किती वाढली आहे. म्हणजे मी जे लोकशाहीचं कल्चर म्हणले ना, समानतेचं, मैत्रीभावाचं, हे कल्चरली आम्ही कुठं आणलंय अजून. एकीकडे AI एवढं पुढे चाललंय म्हणतोय आपण, AI मध्ये तर वैचारिक भांडण आणि लढाया होत राहतील, पण कल्चरल पातळीवर आम्ही काय उत्तर देणार आहोत AIला. आम्ही स्थापन करू शकलो समानतेचं कल्चर, आम्ही स्थापन करू शकलो न्यायाचं कल्चर, आम्ही स्वतः जगलो ती संस्कृती आम्ही जगतोय का. नाही जगत. आम्ही आजही म्हणूनही सांगितलेल्या नियमानुसार संस्कृती जगतोय. म्हणजे एकीकडे कायदा आहे, व्यवस्था आहे, संविधान आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण आमच्या डोक्यावर ही काय म्हणतात धर्म, परंपरा, रूढी ह्या सगळ्यांचं इतकं मोठं बर्डन आहे की आम्ही ह्याच्यातूनच बाहेर पडायला नाही. हीच जागा आम्ही रिकामी नाही केली तर त्या जागेमध्ये समानता कुठून आणणार आहे. ती जागा तर रिकामी हवी नाही. मग एकीकडे एवढ्या मोठ्या प्रचंड धर्माची दडपशाही आहे, धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने. मला माहित नाही असा कसा देव असेल ना, तो माणसाला इतक्या दडपणात टाकत असेल तर त्याने तो प्रेम केलं पाहिजे ना प्रत्येकावर, कारण देव आहे म्हणतात. दडपण की त्याचं विकृतीमध्ये रूपांतर व्हावं, दडपण की मानसिक रोगामध्ये रूपांतर व्हावं, इतकं दडपण असावं की माणूस एकदम डिप्रेशनमध्ये जावा, आणि इतकं दडपण असावं की माणूस कशाचीही पर्वा न करता विकृतीच्या मार्गाने आणि अंधश्रद्धेच्या लेवलवर कुठल्याही थराला जावा, की मग अंधश्रद्धेच्या नावाने खुनं आणि मुडदे आणि बळी पाडावेत. इतकी दहशत असावी आपल्यामध्ये, माणसामध्ये, धर्माच्या आणि परंपरेच्या नावाने, रूढी परंपरेची ही दहशत आमचं संविधानाचं काम होऊ देत नाही आहे. ही दहशत संपवली पाहिजे. ह्या दहशतीला उत्तर तुम्हाला पर्यायी समानतेची संस्कृती निर्माण करणं, सन्मानाची संस्कृती, व्यक्तिप्रतिष्ठेची संस्कृती जोपर्यंत आपण आपल्या कुटुंबात आणि व्यक्तिगत जीवनात करणार नाहीत तोपर्यंत ती दहशत संपणार नाही. माणूस हा प्रेमाचा आणि सन्मानाचा भुकेला आहे. त्याला जोपर्यंत विश्वास, प्रेम आणि सन्मान मिळत नाही तोपर्यंत ती दहशत, जी समाज काय म्हणेल, धर्म काय सांगेल, देव कोपेल का, या नावाने जी दहशत पसरवली, मला वाटतं ही बॉम्ब, गोळे आणि बंदुकापेक्षा भयंकर आहे. कारण ही परिणाम खूप मोठ्या समाजावर करत आहे. ती खूप मोठी दहशत आहे. ते शस्त्र खूप घाणेरडं आणि भयंकर आहे ह्या बंदूक आणि बॉम्बपेक्षा. याची जाणीव आपल्याला होत नाही. ती जाणीव आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व समाजाला, प्रत्येक व्यक्तीला करून देत नाही. आणि पर्यायी व्यक्तिप्रतिष्ठेची कार्यक्रम आपण राबवत नाहीत. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे काय, आणि व्यक्तिप्रतिष्ठा, व्यक्तीला प्रतिष्ठा देणं कशाला. आपण त्या बाईचा सन्मान केला, तिला प्रतिष्ठा दिली, तिचं कौतुक केलं, तिच्या कष्टाचं, श्रमाचं कौतुक केलं, कशाला हो जाईल ती तिकडे? नाही ना जाणार. बाईच्या कष्टाचं कौतुक नाही. आणि विशेष म्हणजे आता ह्या सगळ्या पातळीवर मी बघितलं, म्हणलं लोकशाही असं आपण म्हणतो, पण पहिल्यांदा बहुतेक मतदानामध्येच आपण लोकशाही शोधतो, आहे की नाही? मग मतदानामध्ये लोकशाही आहे का माणसात आहे? मताचा अधिकार आहे, तो एक आहे, पण मताचा अधिकार
योग्य पद्धतीनं याची अंमलबजावणी जर करायची असेल, सरांनी सांगितलं मतदानाच्या बाबतीमध्ये काय होतं काय नाही, योग्य अंमलबजावणी करायची असेल तर हे नीट पाहिजे की नाही, विचार करण्याचे ॲनालिसिस करता आलं पाहिजे ना, की कोण माणसं कशी आहेत आणि कशी माणसं निवडून दिल्यावर ते सरकारमध्ये कशी जाणार आहेत आणि मग आपलं सरकार कसं होणार आहे, हे विचार करण्याची ताकद प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला आली पाहिजे. G24 सगळे तज्ज्ञ माणसं आहेत, आहे की नाही, खूप मोठी मोठी विचारवंती ज्यांना प्रचंड कार्याचा अनुभव आहे, परिवर्तनवादी विचारांचं, सगळ्यांना अगदी काय म्हणतात ना, झोपेतून सहजही उठलं तरी हे परिवर्तनाची भाषा बोलणारे आहेत सगळे, अशी माणसं आहेत. पण जो सर्वसामान्य व्यक्ती इतक्या करोडो अब्जोच्या संख्येने आहे पूर्ण भारतामध्ये, आणि आता तर सर म्हणले मला भारताच्या पलीकडे विचार करावा लागेल, आहे की नाही, जगभरामध्ये ही माणसं कशी जगतात. मी ऊसतोडीचं काम करते, महाराष्ट्रामध्ये 14 लाखापेक्षा जास्त ऊसतोड कामगार आहेत. पण गेली कित्येक वर्ष सरकारकडे हा आकडा नाही आहे. आम्ही कसा काढलो त्याचा आयडिया आम्ही सांगू, पण इथं नाही सांगत आम्ही तो आकडा कसा काढतो, ते टेक्निक काय ते आम्ही सांगू. पण हा प्रॉब्लेम जो आहे की सरकारलाच अजून माहीत नाहीत की ऊसतोड कामगार किती आहेत. मग मला सांगा की त्यातले इलेक्शनच्या वेळेला किती इथे असतात, नसतातच, बऱ्याचदा नसतात. आम्ही कित्येक वेळा निवेदनं दिली, आंदोलनं केली, धरणे धरली, काय काय दिली सरकारकडे, आणि सांगितलं की ऊसतोड कामगार इथे असताना इलेक्शनाच्या तारखा काढायला पाहिजे. स्थलांतरित कामगार जेव्हा बाहेर असतात तेव्हा इलेक्शनच्या तारखा काढून मतलब नाही. मग ग्रामपंचायतीच्या असतील तर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या असतील किंवा आपल्या आमदारकी खासदारकीचे इलेक्शन असतील, त्या व्यक्तींना जर मतदानाचा अधिकारच बजावता येणार नसेल तर मग लोकशाहीचे 14 लाखाच्या मतदानापैकी किमान 10 लाख मतदान तरी ते होत नाही आहेत, आहे की नाही. मी मागच्या इलेक्शनमध्ये काही एरियामध्ये चौकशी केली की ऊसतोड कामगार आलेत का इलेक्शनच्या काळामध्ये, तर नाही. तर काही जणांनी आणले होते, गाड्या करून, ट्रक भरून, बस करून, काय काय करून आणले होते, आणि काही जणांनी नाही आणले. ते म्हणले गरज नाही आणायची, त्यांना यायचं असलं तर येतील. म्हणजे गरज नाही म्हणजे बोगस करता येते, ज्याला कॉन्फिडन्स आहे बोगस मतदान करता येऊ शकतं, आहे की नाही. त्याला गरज नाही एवढे पैसे खर्च करून ऊसतोड कामगार कर्नाटकातून, पश्चिम महाराष्ट्रातून, इकडून तिकडून आपल्या गावात आणायचे. हा असा प्रकार आहे. बोगस मतदान, मृत व्यक्तीचं मतदान, मशीनमधलं ज्याच्यावर विश्वास नाही आपला असलं मतदान, आणि असं ठामपणे सांगणारे कुटुंब प्रमुख माणसं आपल्या कुटुंबात सांगतात की नाही, मतदानाच्या दिवशी सांगते हातात चिठ्ठी देऊन, मतदानाचं ते चिठ्ठी असते ना, नंबर वगैरे नाव लिहिलेलं, ती चिठ्ठी देऊन हातात सांगतात. काय सांगतात, हां आपलं असं ठरलंय, आपल्या घराने अमक्या अमक्याला मतदान करायचं आणि त्याचं हे चित्र आहे आणि ती त्याच्यावर बटन दाबायचं. असं ही पद्धत आहे कुटुंबात मतदान करायची. म्हणजे मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरते आणि जाते बघते तेव्हा शेवटचा व्यक्ती मतदान कसं करतो तर ते अशा पद्धती. मला वाटतं मध्यमवर्गीयामध्ये तसंच आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयामधले तर मला असं वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त लोक मतदान केंद्रापर्यंत लाईनमध्ये उभा राहायची लागतं म्हणून जात नाहीत मतदान करायला. जे मतदान होतं ते जे गरीब आहेत, मजूर आहेत, झोपडपट्टीतले आहेत, ग्रामीण आहेत, अशा लोकांचं मतदान हे असे लोक मतदान करायला बूथपर्यंत जातात. आणि जे खूप श्रीमंत आहेत, पांढरपेशी असं, म्हणजे त्यांना असं नको वाटतं लाईनमध्ये उभं राहायला, कसं तरीच वाटतं.
आणि ते म्हणला गरज नाही मग मतदान करायची. पण देशाच्या प्रत्येक फायद्यामध्ये ते सगळ्यात पुढे आहे. मग आपण लोकशाही मोजत असताना, मतदानाच्या पातळीवरची लोकशाही मोजत असताना, ही मत अधिकार ची अंमलबजावणी करण्याची पद्धत आपल्या देशात आहे. त्याच्यात पुन्हा आणखीन मीडिया आणखीन त्याच्यात भर घालतो, ज्याचा त्याचा मीडिया ठरलेला असतो पैसे विकत घेऊन, आणि तो पण माणसांच्या डोक्यावर असं थोपवतो की कोणाला मतदान करणं चांगलं. आणि काय स्पर्धा लागलेल्या असतात, ह्याला दिलं तर हे पडते, त्याला दिलं तर ते पडते, मग कोण यायला पाहिजे, कोण नाही तर कोण पडायला पाहिजे, अशा पद्धतीच्या मतदानाच्या आपल्या व्याख्या असतात. पण आपण असं विचार करताना कधीच नाही बघितलं की अशा व्यक्तींना निवडून द्यायला पाहिजे ज्यांनी आपल्या देशातल्या सर्वात शेवटच्या माणसांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजे आणि त्यांच्या पॉलिसी तयार करून त्यांच्यासाठी काय म्हणतात निधीचं नियोजन करून ते तिथपर्यंत डायरेक्ट गेलं पाहिजे. याच्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे आणि तो प्लॅन जर आम्हाला आवडला, योग्य वाटला, तर आम्ही तुम्हाला मतदान करू, असा मतदार अजून मी पाहिलेला नाहीये. आता तर जसं पुण्याचा किती मोठा अनुभव आहे तो, महानगरपालिका डायरेक्ट बिनविरोध. कसले भयंकर अशा अनुभव, महानगरपालिका पुण्यासारखी बिनविरोधच. ग्रामपंचायती सुद्धा किती पाहिजे एवढे, किती पाहिजे एवढे, किती पाहिजे एवढे, चला घ्या बाजूला व्हा, हा सरपंच होणार. काय हे लोकशाही आहे? एवढंच नाही, प्रचार यंत्रणा त्यांच्या काय आहेत. मी प्रॅक्टिकल जे मला दिसलं ते मी बोलत आहे बरं का. म्हणजे मी फार असं त्याचं क्रिटिसाइज आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन मला जे सर्वसाधारण जे दिसतंय ते मी बोलत आहे. म्हणजे मी ना मराठवाड्यातली आम्ही सगळी माणसं सरकारला टॅक्स पे करतो, आणि आता तर एका गोष्टीसाठी 3-3 वेळा करतो GST आल्यापासून, है की नाही. वेगवेगळ्या गोष्टीची, एकाच गोष्टीची खरेदी विक्री दोन्ही वेळेला टॅक्स पे. तिसऱ्या माणसांनी घेतली तरी त्यावेळेस टॅक्स. म्हणजे एका गोष्टीची कितीदा टॅक्स भरावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर टॅक्सचाच नुसता विचार केला तर आम्ही इतका मोठा प्रचंड टॅक्स सरकारला देतो, त्याच्या बदल्यात आम्हाला काय, आमचा पैसा वापरून, आमच्या पैशाने तिजोरी भरून, आमच्याच बहिणीला इलेक्शनचा फंडा देऊन, इलेक्शन जवळ आलं की बहिणीची कोणती योजना होती ती, लाडकी योजना, लाडकी बहीण योजना दिली. पैसा कोणाचा आहे? आमचा आहे. कुठे ठेवला आहे? सरकारच्या तिजोरीत. आणि लाडकी योजना कशासाठी दिलेली आहे? आमचंच सरकार यावं म्हणून बहिणींना लालूच दिलेली लाडकी बहीण योजना. भ्रष्टाचाराचं किती शुद्ध आणि चांगल्या पद्धतीनं कायद्यात बसवून, नियमात बसवून केलेला मोठा भ्रष्टाचार आहे. आणि हा निवडणूक आयोगाला दिसत नाही, कारण निवडणूक आयोग हे स्वतंत्र यंत्रणा आहे, पण ती पण सरकारचीच आहे. ती निवडणुकीची नाही आहे, ती यंत्रणा निवडणुकीची नाही आहे. निवडणूक सरकारच्या सोयीची झाली पाहिजे याच्यासाठीची ती यंत्रणा आहे. त्याला पैसा कोणाचा आहे? आमचाच आहे. आमच्याच विरोधात तो वापरला जाणार आहे. इतकं व्यवस्थितपणे सगळं चाललेलं आहे. आणि पुन्हा आम्ही काय म्हणायचं की आमचंच सरकार आहे, देश आमचाच आहे. हो, देश आमचाच आहे. आता तर एवढं मोठं सगळं जनगणनेच्या निमित्ताने इतकं मोठं षडयंत्र चाललंय की खासदारांची संख्या वाढवायची, बायांची संख्या वाढवायची रिझर्वेशनच्या नावाने, आणि सगळी संख्या वाढवून प्रचंड बहुमत आणायचं आणि संविधानातले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बदलून टाकायच्या. सर्व धर्म समभाव संपला पाहिजे, हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. आणि ते लोकशाही प्रक्रियेतून असं होतंय.
नागरिकत्व, वर्षानुवर्ष इथे राहत आहेत माणसं, यांना कोणी दिला अधिकार की इथला मुस्लिम इथला नागरिक नाही म्हणण्याचा? आणि वर्षानुवर्ष इथं राहत असलेल्या माणसाला तुम्ही इथले नागरिक नाही आहात असं म्हणण्याचा कुणी दिला अधिकार? जेव्हा संविधानामध्ये नागरिकत्वाचे, नागरिक कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं आणि नागरिक कोणाला नाकारता येतं ते सांगितलं, तर ते इतकं सोपं आहे. हे जे ज्यांचे मतदान नाकारलेले आहेत ना, याद्यातून बाहेर काढलेत, कारण त्यांना देशाच्या बाहेर काढायचं आहे. म्हणून पहिली पायरी जो प्रयोग केलेला आहे की मतदान यादीतूनच नागरिकांना काढून टाकलेलं आहे. हे लोकशाही टिकवेल का? हे वर्तन लोकशाहीच्या हिताचं आहे का? हे राष्ट्राच्या हिताचं आहे का? ज्या राष्ट्रामध्ये जातीयता इतकी तीव्र करून टाकलेली आहे, धार्मिक भावना इतक्या तीव्र आणि कट्टर झालेल्या आहेत सर्वांच्याच, म्हणजे आबाकडे बघितल्यावर तुम्हाला भीती वाटायला लागली, टेन्शन आलं खूप. किती जाती आहे ती SC मध्ये? 59. तेवढं तर टक्केवारी बी नाही आपल्या रिझर्वेशनची. अबकडक म्हणजे काय असते? तसंच असते ना, जातीनुसार त्यांचा वाटा त्यांना द्यायचा. 59% आहे का रिझर्वेशन? 1% द्यायला? मग सगळेच मागतील ना. 2 जातीचा कुठं प्रश्न आहे हा? आणि जातीला कधी रिझर्वेशन होतं? कॅटेगरीला रिझर्वेशन आहे ना. त्या कॅटेगरीत जी जात बसते त्यांना रिझर्वेशन आहे, पण रिझर्वेशन कॅटेगरीला आहे. ते पुन्हा तुम्ही आम्ही त्याचं हे असे तुकडे पाडून पाडून त्याला वेगळं केलेलं आहे. मग जर आमच्या देशामध्ये आम्ही जातीय कट्टरता बाळगून घरातून निघणार असू आणि घरातही तीच चर्चा करणार असू, धर्माच्या नावाने एकमेकांच्या धर्माच्या नावाने ठोठो बोंबलत असू, शिव्या देत असू आणि तो किती कारस्थानी आहे दुसऱ्या धर्माचा माणूस असं मी जर सांगणार असू आणि हेच आमच्या लेकरांदेखत बोलणार असू, तर ते लेकरू काय शिकणार आहे आमच्याकडनं? की आमची जातच चांगली असते, दुसरं सगळं खराब असते, आमचाच धर्म चांगला असतो, इतर सगळं खराब असतं. आणि बाईची लायकी तिच्या तिच्या का कुणाच्या तरी चपलीत असते, आहे की नाही? म्हणजे बायांना असंच वटणीवर आणावं लागतं आणि असंच वागवावं लागतं, कारण ते घरात बघतं ना, आईला मायला माय घाली आय घाली, आणि त्याच्या पलीकडे जाऊन लाता बुक्क्या काही पण, म्हणजे अनादर. इथं तर सर व्यक्ती प्रतिष्ठा कुठंच नाही आहे. किती 100% का 99% काय म्हणावं लागेल टक्केवारी काढताना? बायांना व्यक्ती प्रतिष्ठाच नाही आहे. आणि मग बाया ह्या आमच्या देशातला अर्धी लोकसंख्या आहे. मग लोकशाहीमध्ये ह्या कुठे बसतात? लोकशाहीमध्ये भटके उन्मुक्त कैकाडी वडारी कुठे बसतात? लोकशाहीमध्ये भिला आणि पारधी कुठे बसतात? ज्या बायांना उस्तोडीला गेल्यावर 18 तासाचे फक्त 366 रुपये मिळतात 18 तास काम केल्यावर, त्या बायांना लोकशाही कळेल? नाही कळणार. तिच्या लेकराचं आरामशीर ते पोट भरवू शकली तर ती पुढचा विचार करणार, नाही तर नाही करणार. मग असे इतके सारे भयंकर प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आणखीन तीव्रतेने वाढवले जात आहेत सरकारच्या नावाने, हिंदू राष्ट्र बनवण्याच्या नावाने. आणि हे चांगलं हे वाईट म्हणून भावाभावामध्ये भांडणं लावले जात आहेत. आम्ही स्त्रिया तर खूप लांब होतो माणूस म्हणून जगण्यासाठी हक्क मागणाऱ्या, आणि मागितली तर मग पुन्हा आणखीन आपल्या वेगवेगळ्या नावानी त्यांचं पण संपवून टाकायचं. मग मला असं म्हणायचं आहे की आपल्या
देशामध्ये इतके सारे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध तर धम्म म्हणायचा की धर्म म्हणायचा की नाही हा प्रश्न आहे. आपण धम्म म्हणूनच त्याचं आचरण करतो. पण या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लोकांना ते भारताचे नागरिक आधी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची जात आणि धर्म वेगळा वेगळा आहे. आणि ही जिम्मेदारी आहे, भारताच्या नागरिकाची एक जिम्मेदारी आहे. आणि ती जिम्मेदारी इथली लोकशाही टिकवण्याची आहे. जर लोकशाही टिकवायची असेल तर आम्हाला समानता कळली पाहिजे, स्वातंत्र्याचा अर्थ कळला पाहिजे, बंधुभाव आणि मैत्रीचा अर्थ कळला पाहिजे आणि व्यक्ती प्रतिष्ठा पण कळली पाहिजे. एवढंच नाही तर संविधानामधले मूलभूत अधिकारातली 14-13 कलमापासूनची पुढची जी कलमं आहेत ती सगळी कलमाचा अर्थ पण कळला पाहिजे. तर आमचं रोजचं लाईफ लोकशाहीला पूरक आणि पोषक असेल. लक्षात आलं? आमची कर्तव्य काय आहेत, जी भारतीय नागरिक म्हणून आमची कर्तव्य आहेत ती कर्तव्य काय असायला पाहिजेत. पर्यावरणाचं संरक्षण करणं हे एक त्यातलं आहे. म्हणजे पर्यावरणाचा नुकसान झालं नाही पाहिजे असं वर्तन आम्ही करायचं आहे. एकीकडे गंगा साफ करायची आणि दुसरीकडे प्रत्येक शहरातून नद्यामध्ये गटारं सोडायची आणि पुन्हा आणखीन मोठे मोठे कारखाने काढायचे आणि गावातल्या जमिनी भांडवलदारांच्या खिशात घालायच्या. आता तर आत्ताचा जो निर्णय आहे, सगळ्या गायरान जमिनी निष्कासित करण्याचा निर्णय हे 2-4 दिवसापूर्वी झालेला आहे. तो कोण आहे? महसूल मंत्री. हा, त्यांनी केलाय. म्हणजे 1.5 गुंठा जमीन देणार 5 एकर ताब्यात असणाऱ्यांच्या आणि गेल्या 4-5 पिढ्यापासून त्याला 1.5 गुंठ्याचं जमीन घरासाठी देणार आणि ती जमीन अदानीच्या नावाने सोलरसाठी वापरायला देणार. त्याचे ठराव घ्यायला जबरदस्तीने आणि लालूच दाखवून ठराव घेतले. हे कधीच आहे? हे आत्ताच आहे. मग इतके सगळे प्रश्न आहेत, रोजचे बाईचे जगण्याचे, माणसाचे जगण्याचे प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाची उत्तरं न देता या प्रश्नांची तीव्रता वाढवलेली आहे, तीव्रता वाढवत चाललेली आहे. आणि या प्रश्नांना सोडून सरांनी म्हणलं तसं सोशल मीडियावरती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलायचं, पुन्हा शिवाजीला आरतुरं बोलता म्हणून तिसराच कुठला तरी आमदार काहीतरी बचकळतो, ज्याला माहीत सुद्धा नाही की शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, आणि तो गोविंद पानसरेंच्या संदर्भात काहीही बोलायला लागतो. बाबासाहेबांनी मनुस्मृती न वाचता जाळली म्हणणारे हेच टाळके आहेत, जे सरांनी सांगितलेले सगळे. आणि ते कुठे आहेत? सत्तेत आहेत. आणि त्यांच्या पाया पडायला सगळे सत्ताधारी जात आहेत, ह्या असल्या मूर्ख माणसांच्या. आणि तिथे आपण लोकशाहीची भाषा करतो. केवढे मोठे आव्हान आहेत लोकशाहीला. आम्ही मेंटली इतके डिस्टर्ब आणि विकृत, आणि प्रत्येक घराघरामध्ये ते घुसलेले आहेत की नाही. आज इथं प्रत्येक व्यक्ती आलाय, पण घरातली मुलं बायका काय विचार करतायत माहित आहे? संध्याकाळचा दिवा लावायची वेळ झाली, आंघोळ करते, दिवा लावते, मग पुढचा स्वयंपाक करते. हे नियम आहेत घरातले बायकांचे वागायचे. आपण इथं सभा ऐकतोय, म्हणजे मी प्रत्येकाच्या घरात होत आहे असं नाही म्हणत, पण मेजॉरिटी तसं आहे घरात. मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग म्हणून मला खूप काळजी वाटते. तर मला एकच गोष्ट आहे की जागरूक राहणे, आणि जागृत राहत असताना आपण लिस्ट आउट करणे प्रत्येक कुटुंबाने आणि व्यक्तीने, की माझ्या घरामध्ये मनुस्मृती कुठे 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 आहे, कुठल्या कृतीत आहे, याची लिस्ट करणे. म्हणून सांगितलेली रूढी, परंपरा आणि संस्कृती माझ्या कुटुंबामध्ये जन्मापासून शेवटपर्यंत मरेपर्यंत मी कुठे 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 वापरतो, त्याची लिस्ट करणे.
मी विषमतेला खतपाणी घालणारं कोणतं माझं वक्तव्य असतं, कृती असते, याची यादी करणे. सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय आणि कामाच्या ठिकाणी, कर्म जिथं आपण करत असतो आपलं प्रोफेशनल वर्क आहे ना, तिथं कुठे 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 करतो. शिपायाला कशी हाक मारतो आपल्या ऑफिसमध्ये, सुट्टी मिळते का त्याला वेळेवर, त्याच्या कुटुंबाच्या वेळेवर. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. अशा आपण आपल्या जन्मापासूनच्या मरेपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीत कुटुंबात आपण ज्या कृती करतो त्यातली विषमता, रूढी परंपरा, मनुस्मृती या सगळ्या पातळीवर आपण अंगीकारलेल्या गोष्टींची लिस्ट करायची. आणि खूप सोपं आणि साधं आहे ही लिस्ट करायची, ती व्यवस्थित जपून ठेवायची आणि ही कृती नाही करायची म्हणून ठरवायचं. लय सोपं आहे. जर ठरवलं ना करता येतं बरं का. आम्ही प्रयत्न करतो. माझ्या मुलांच्या समोर घरात बसून आम्ही ठरवतो की काय करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट, घरात एखादी वस्तू जरी खरेदी करायची झाली तर करूयात का, कशी करूयात, त्याचं बजेट कुठून येणार आणि त्याचं काय करायचं. मग पटकन लेकरं सुद्धा निर्णय घेतात, हे करूयात, मी करते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ही सगळ्यांनी बसून लोकशाहीची ही प्रॅक्टिस घरातून करायला हवी. मग बहिणीला नको, मुलीला नको, बायकोला नको, ते काय लंगडं आहे, कशाला, त्याला कळत नाही काय करीन ते काय, त्याला कुठं कळते, ते शिकलेलं नाही. असं आपल्याच कुटुंबामधून त्याच्या व्यक्तिप्रतिष्ठेची फार चिरफाड करून टाकतो आपण. आपल्या फॅमिलीमध्ये, मग समाजात पण, आपल्या ऑफिसमध्ये पण, मग आपण जिथं सामाजिक ॲक्टिव्हिटी करतो तिथं पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या म्हणजे आपल्याला जागरूक राहताना आणि आपलं प्लॅन करताना तात्काळ काय करायला पाहिजे त्याचं एक नियोजन केलं पाहिजे. आणि ते नियोजन मला असं वाटतं की आत्ता आम्ही ठरवायचं की आम्ही कसं वर्तन करायचं आहे. आणि ते वर्तन माझ्यापासून सर्वांनी केलं पाहिजे. आणि ते एक संस्कृतीच्या रूपात आपल्या समोर, आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात आलं पाहिजे. त्याची उदाहरण निर्माण झाली पाहिजे. मग ते तात्काळ परिणाम देणारे आणि लॉंग पल्ल्यावरती, म्हणजे ज्याच्यावर 20 वर्ष 10 वर्ष व्यवस्थित काम केल्यानंतर दिसणारे परिणाम, त्याच्यावर आपल्याला वर्क करावं लागेल, त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. आणि लोकांचं हित म्हणजे देशाचं हित, ही जी गोष्ट आहे, लोकांचं म्हणजे भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाचं हित म्हणजे देशाचं हित आहे. देश म्हणजे दुसरं काय, देश म्हणजे काय, मला वाटतं बाउंड्रीज नाही आहेत फक्त. त्या बाउंड्रीच्या आत आणि बाहेर राहणाऱ्या माणसाबरोबर आमचे नातेसंबंध कसे आहेत आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाबरोबर आमचे, त्यांच्या हिताचा विचार आम्ही कुठल्या पातळीवर जाऊन करतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं ते हिताचं रक्षण, संरक्षण आणि ते सगळं त्याच्यात ते चे परिणाम चांगले व्हावेत म्हणून मला वाटतं देशातल्या नागरिकांचं हित आपलं जोपासलं पाहिजे. आणि त्या म्हणजेच देशाचं हित, असं त्या पद्धतीचं आपल्याला दृष्टिकोन बाळगावा लागेल आणि त्याच्या पुढे जावं लागेल. जात धर्म लिंग म्हणजे जात धर्म पितृसत्ता वर्गसत्ता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कसं नामशेष करायचं, हे जे 4 किडे आहेत आपल्या डोक्यातले, किडेच म्हणा ना, बॅक्टेरिया, व्हायरस है ना, कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरलेले आहेत ते काढावे लागतील. आणि प्रचंड घातक व्हायरस आहेत. हे व्हायरस जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातून काढत नाही तोपर्यंत आपण लोकशाही आणि लोकहित आणि देशहित ह्या गोष्टींची चर्चा करू शकत नाही. मग ती असेल पण ती वरवर असेल. आणि या सगळ्या पातळीवरचं
आणखीन विकासाच्या गोष्टी म्हणजे हे व्हायरस काढून टाकून विकासाचा दृष्टिकोन देणं आणि सहज सोपा सुलभ विकास आणि सर्वांसाठीचा सर्वांच्या शेवटच्यापर्यंत व्यक्तीपर्यंत असलेला विकास याचा विचार करणं आणि म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण असेल, ट्रेनिंग असेल, मग त्या सगळ्या आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, रोजगार आणि सन्मानपूर्वक रोजगार, आरोग्य म्हणजे आरोग्य देतो म्हणजे भीक देतो. सरकारी दवाखान्यात आलं म्हणजे काय तू उपकार केलं का काय आम्हाला, चल होय तिकडं बस तिकडं, असं बोलणं नाही. अक्कल नाही का? म्हणजे अक्षरशः डिलिव्हरी वॉर्डामध्ये मी बायांना शिव्या देताना नर्स बघते ना, अगं लेकरं व्हायला लागल्यावर एवढी ओढत तिथं कशाला एवढ्या लेकरं पैदा करती, म्हणजे फार घाणेरड्या शिव्या देतात नर्स. म्हणजे हे उदाहरण दिलं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खूप साऱ्या शिव्या खावा लागतात, जे सरकारी दवाखान्यात सर्वसामान्य ह्याच्यामध्ये नाही. तर गोड बोलून आपला काटा काढणाऱ्या तर प्रायव्हेट यंत्रणा मोठ्या आहेत ना, त्या आपला काटा काढायलाच ठेवल्यात. हो ना, संपवण्यासाठी ठेवल्यात माणसांचं. आपला सगळा पैसा त्यांच्याकडे गेला पाहिजे आणि ते जोपासलेत. आणि ही सगळी पिल्लावळं सरकारला मदत करत आहेत हिंदू राष्ट्र निर्माण करायला. ज्या देशामध्ये सर्व धर्म समभाव ही संकल्पना आली, सार्वभौमत्वाची संकल्पना आली, समानतेची संकल्पना मूल्य म्हणून आपण घेतलं, त्या देशामध्ये फक्त एका धर्माच्या नावाने राष्ट्र निर्माण करा, ही कुठली पद्धत आहे? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यात मध्ये मी जे आतापर्यंत बोलले, मैत्रीभाव, बंधुभाव, व्यक्तिप्रतिष्ठा, सार्वभौमत्व, सर्वांना समान वाटप, वागणूक आणि सर्वांचा समान विकास. म्हणजे आम्ही घोषणा द्यायचो बरं का शिक्षणाच्या हक्काच्या मध्ये, राष्ट्रपती का बेटा हो या चपरासी की हो संतान, सबको शिक्षा एक समान. नेपाळ करू शकतं ना, आहे की नाही? मग आम्ही तर या सगळ्या बाबतींचा विचार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली कर्तव्य, मग त्या कर्तव्यामध्ये व्यक्तिप्रतिष्ठा आहे, समानतेची वागणूक आहे, सन्मानपूर्वक एकमेकांना वर्तन करणं आहे, पर्यावरणाची रक्षा करणं आहे, या देशाचं हित जोपासणं आहे. आणि पर्यावरणाची रक्षा करत असताना पाण्याची सोय नाही करणं असं नाही आहे, म्हणजे करायचीच नाही. प्यायच्या पाण्याची सोय, सांडपाण्याची सोय. म्हणजे मी मगाच मराठवाड्याचा टॅक्सचा मुद्दा काढला होता ना, मराठवाडा किती जर मिळून टॅक्स भरत असेल तर मराठवाड्याला दुष्काळाचे चटके का भोगावे लागतात, पिण्याच्या पाण्यासाठी का बेजार व्हावं लागतं, का टॅक्स भरत नाही आपण? साधी गोष्ट आहे ना. आणि मी तर माझ्या लहानपणापासून लातूरमध्ये दुष्काळ बघतीये. मी लहानपणापासून हो ना, मी इथंच राहिलेली आहे ना, शाळा कॉलेज करत असताना. मोठ्या मोठ्या घागरी डोक्यावर घेऊन, काकद घेऊन, हांडे डोक्यावर घेऊन कुठून मी पाणी आणायची घरी, कारण मी घरात मोठी असल्यामुळे ती जिम्मेदारी माझी होती, घरात पाणी भरायची. आजही तीच अवस्था आहे, उलट वाढलेली आहे. तू आपल्यामध्ये अवकात आहे बिस्लेरी घ्यायची, म्हणून बिस्लेरी घेतो, किंवा काय म्हणतात तो जार घेतो. ज्यांच्यात नाही त्यांचं काय, त्यांनी रोज आजारी पडायचं घाणेरडं पाणी पिऊन, आणि पुन्हा म्हणायचं ही माणसं चांगली नाहीत, हे असेच आहेत, हे घाणेरडे राहतात. अरे परिस्थितीच अशी निर्माण होतीये की आपण काही एक समाजाचा असा भाग आहे ज्याला तसंच जगायला भाग पाडत आहोत, आणि पुन्हा आम्ही माणूस म्हणून तोऱ्यात जगत पण आहोत. म्हणजे किती काय म्हणतात ना त्याला, वेगवेगळ्या म्हणी आहेत. तर मला आजकाल म्हणी पण फार आठवत नाही, पण सहज म्हणतात सौ चूहे काके मुर्गी हज को चली. तर मग हजला जाऊन आम्ही पुण्य करून आलो. हजचं उदाहरण दिलं, मी मुसलमान विरोधी नाही आहे. हो नाही, मी नाहीच आहे, कारण माझ्या मुलाचं नाव अमन आहे. ते तसं मुद्दाम ठेवलेलं आहे, कारण मला जगभरात अमन हवं आहे.
तर या सगळ्या पातळीवर विचार करत असताना मला असं वाटतं की खूप पापं करायची, खूप गुन्हे करायचे, खूप अनैतिक जीवन जगायचं आणि शेवटी मी लय भारी म्हणून मिशावर ताव मारायचा, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बंद केल्या पाहिजे. जेव्हाची तेव्हा त्यांना उघडं केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपण शहाणी माणसं गप्प बसलो तर ते आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाहीत. म्हणून आपल्या देशाला जर तारायचं असेल तर लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तिला समानतेचं आणि जे मूल्याधिष्ठित जीवन आहे ते जीवन आणि तो विचार भारतीय नागरिकांमध्ये रुजला पाहिजे. तशी संस्कृती तयार केली पाहिजे आणि व्यक्तिप्रतिष्ठेचं सुद्धा गोष्ट ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आणि जोपर्यंत हे हित आपल्याला कळत नाही तोपर्यंत लोकशाही म्हणून आपण समोर येत नाहीत, उत्कृष्ट आदर्श लोकशाही म्हणून आपण पुढे येणार नाहीत. ही आपल्यातली चर्चा आहे. पण मी जर बाहेर देशात गेले तर मी असं म्हणेल आमच्या देशात खूप उत्तम लोकशाही आहे म्हणावं लागेल मला. पण आतलं चर्चा करताना मी शिव्याच घालेल की इथं बिघडलं, इथं बिघडलं, इथं बिघडलं, इथं दुरुस्त करा. पण आपलं आणखीन एक मोठेपण आहे की आपल्या देशामध्ये कुणाला मतदान करण्याचा, मताचा अधिकार मिळवण्यासाठी मोर्चा काढावा लागला नाही. ही संविधानात झालेली जी तरतूद आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आत्ता युरोपियन राष्ट्रामध्ये बायकांना आत्ता मताचा अधिकार मिळाला आहे, त्यालाही मोर्चे काढावे लागले. समान वेतनासाठी मोर्चे काढावे लागले वर्षानुवर्ष. तेव्हा कुठे 8 तासाचे समान वेतन स्त्री पुरुषांना मिळायला लागलं, म्हणून तर महिला दिन साजरा केला जातो. पण आमच्याकडे संविधानामध्ये त्या तरतुदी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या सुद्धा आम्ही बोलल्या पाहिजे, सांगितल्या पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सांगितलं पाहिजे. कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा माणूस जो छाती ठोकपणा म्हणतो ना की मैं सबसे बड़ा हूँ और मैं सबसे अच्छा हूँ और मैं ही हूँ, असं जेव्हा म्हणतो प्रत्येक व्यक्ती, मग तो कुठल्याही जाती आणि धर्माचा असेल, तेव्हा त्याला असं म्हणायची हिम्मत आणि अधिकार फक्त संविधानच देतं. आणि हे समानतेचं मूल्य आणि व्यक्तिप्रतिष्ठेचं मूल्यच हे सगळं करू शकतं आणि ते देतं. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून मग लोकशाही अंमलबजावणी करत असताना किंवा लोकशाहीचा विचार करत असताना आम्ही आता AI ला पण सांगितलं पाहिजे, AI ची पण टीम निर्माण केली पाहिजे. लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी अंतर्गत आमची सतत चर्चा आणि डिबेट झाली पाहिजे आणि त्याच्यावर सामूहिक कृती आणि व्यक्तिगत कृतीचे कार्यक्रम पण आम्ही ठरवले पाहिजेत आणि ते निरंतर ठरवले पाहिजेत आणि त्या पद्धतीने आम्ही गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपला भारत देश हा प्रचंड क्रांतिकारी आणि पुरोगामी विचाराचा, कारण इथं राजा असूनही सम्राट अशोक झालेले आहेत, म्हणजे चक्रवर्ती असूनही आपण त्यांचं नाव का घेतो? सगळ्याच राजांचं का नाही घेत? बसवांनाचंच नाव का घेतो? कबीरांचंच का नाव घेतो? मानवहिताच्या बाबतीत विचार करत असताना यांचीच नावं का घेतो? त्याला कारण आहे की त्यांनी इथल्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांचं हित जोपासले, हिताचा विचार मांडलेला आहे, माणुसकीचा विचार मांडला आहे आणि गुलामीला नाकारलेलं आहे. एकीकडे गुलामी, हुकुमशाही आणि दुसरीकडे ह्या सगळ्याला उत्तर लोकशाही. एवढंच मला म्हणायचं आहे. आणि मी जे बोललेलं आहे माझ्या प्रॅक्टिकली अनुभवातून मी माझं बोलणं केलं आणि ते मला दिसतंय आणि त्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि एक पाऊल आणखीन जास्त खोलात, आपल्या पातळीवर खोलात जाऊन आपण विचार करून कृती करावी एवढी अपेक्षा करते. आणि G20नं जर ते ठरवलं तर खूप मोठी यंत्रणा, खूप मोठी वैचारिक टीम, ह्या वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी एक टीम तयार होऊ शकतात वेगवेगळ्या आणि तेवढी ताकद G20मध्ये यावी, असावी, असू द्यावी आणि त्यांनी त्या कृती कराव्यात ही अपेक्षा करते. आणि असंच प्रत्येक ठिकाणी व्हावं एवढी अपेक्षा करून मी माझं इथं लांबत चाललेलं बोलणं
थांबवते. मला इथं सन्मानपूर्वक बोलवलं, मला सन्मान केलात, खूप मोठ्या वक्त्यांच्या यादीमध्ये मला तुम्ही आणून ठेवलं आणि मला प्रयत्न केला की मी प्रॅक्टिकली जे गोष्टी अनुभवल्या त्या इथं मांडण्याचा. आणि त्या तुम्हाला, मला माहीत नाही काय आवडतील का नाही, कारण बऱ्याचदा असं अनुभवात पण आलं आहे की जे खूप विचारवंत मोठे बुद्धिमान माणसं असतात वैचारिक पातळीवरचे, पण आणि त्या थेरीच्या लेवलवर खूप मोठा रिसर्च आणि काय काय गोष्टी पडताळणी आणि ॲनालिसिस करून त्याचे वेगवेगळे रिपोर्ट पण होतात. पण प्रॅक्टिकली जेव्हा त्याचं वास्तवात आणि ह्याच्यामध्ये पाहतो जोडून त्या सगळ्या गोष्टी, तर त्याची जर सोबत असेल, प्रॅक्टिकल वास्तवाची जर त्याला साथ असेल आणि त्या गोष्टीचे आत्ताचे जुने असे अनुभव देऊन आपण त्याला आणखीन ताकद देऊ शकलो, तर मला असं वाटतं ते खूप छान पद्धतीनं आणखीन पुढे जाईल आणि ते त्याची मांडणी पण खूप छान पद्धतीने होईल. एवढंच मी बोलते आणि थांबते. सर्वांनी मला सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप संयोजन कमिटी G20चे आभार मानते. आणि आपण सगळ्यांनी माझं एका कार्यकर्तीचं ऐकून घेतलं आणि ते म्हणजे खरंच ऐकून घेतले, कुणी बाहेर नाही गेलं, खरं ना. म्हणजे थँक्यू, त्याच्या तो मला तुम्ही सन्मान दिलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची. म्हणजे कुणी इथे समोरची माणसं सुद्धा बाहेर नाही गेली आणि ते माझं मन लावून ऐकलं त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या ऋणात राहू इच्छिते. धन्यवाद. सप्रेम नमस्कार.